भारत 2028 पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असं जागतिक पतमानांकन संस्था मॉर्गन स्टॅनलीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारताची अर्थव्यवस्था 2035 पर्यंत 28च्या तुलनेत दुपटीने वाढून $10.6 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असंही अहवालात नमूद केलं आहे. इतर नोंदीनुसार 2030 ते 2035 दरम्यान महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यापैकी 3 ते 5 राज्यांची अर्थव्यवस्था सुमारे $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. जागतिक पातळीवर विचार करता ती आघाडीच्या 20 अर्थव्यवस्थांमध्ये असेल. सध्या भारतात महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही आर्थिकदृष्ट्या आघाडीची 3 राज्ये आहेत. गेल्या 5 वर्षात छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांनीही लक्षणीय सुधारणा केली आहे, असं अहवालात म्हटलं आहे. भारत पुढच्या दशकात जागतिक विकासातला 5वा मोठा भागीदार ठरेल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लाभाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं असेल, असं यात अधोरेखित केलं आहे. भारतीय उपखंडात सक्रिय अल कायदा, दहशत